हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्यास हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्रॉच किंवा साडी पिन कशी बनवायची सांगणार आहे. ही साडी पिन पर्स किंवा ड्रेसलाही लावू शकतो आपण. चला तर पण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. माझ्याकडे अशा पद्धतीची पिन आहे. आपल्याकडे जी असेल पिन तिलाही आपण करू शकतो, विणू शकतो. या अशा पद्धतीने आपण त्याला गाठ घ्यायची आणि आपण सिंगल खांब घेत जायचं ह्याच्यामधून. हे पहा, अशा पद्धतीने आपण सिंगल खांब घेत जायचे. तुमची पिन जेवढी मोठी आहे किंवा छोटी आहे त्यात जेवढे टाके बसतील, खांब बसतील तेवढे घ्या. या अशा पद्धतीने कट करून घेते मी उलन. आपण दुसरं उलन घेऊया याला जोडायला. आपण मॅजिक रिंग बनवूया ह्याची. त्यामधून आपण 6 टाके घ्यायचे, 6 खांब घेत जायचेत. 2 3 4 5 आणि 6. जे आपला दोरा आहे तो ओढून घ्यायचा आणि पहिले जे आपण खांब घेतलेला आहे किंवा साखळी घेतलेली आहे त्याला स्लिप स्टिच करून आपण जोडून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने एक चेन घ्यायची आणि त्याच्यावरती आणखीन आपल्याला अशाच पद्धतीने सिंगल खांब घेत जायचे. ती 6 घ्यायच्यात आपल्याला. हे पहा, चेन घेऊ एक आणि कट करून घेऊया आपण. जरा आपण दुसरा जोडा जोडूया. आता आपण व्हाईट कलरची उलन जोडून घेऊया. चार साखळ्या घेतलेल्या आहेत मी, 4 चेन घेतलेले आहेत. डबल क्रोशा, डबल खांब मी असे 2 आणि 3 घेणार आहे. 3 डबल क्रोशा घेतलेल्या आहेत आणि 3 चेन. आता आपल्याला अशाच पद्धतीने इकडे 3 चेन करून घ्यायचे आहेत आणि ज्यातून आपण घेतलेले होते डबल क्रोशा त्यामधूनच आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. अशा पद्धतीने ही आपली पाकळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने अशा आपल्याला 6 पाकळ्या करायच्या. त्या शेजारी आपल्याला अशीच स्लिप स्टिच करून घ्यायची आणि 3 चेन करून घ्यायचे. त्यामधूनच आपल्याला डबल क्रोशा अशा 3 करून घ्यायच्यात. 2 3 आणि 3 चेन घ्यायच्या आणि नंतर त्यामधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. हे 2 झाले आपले पाकळ्या. आणखी त्यासाठी स्लिप स्टिच करून घेऊया आणि 1 2 3 चेन, डबल क्रोशा 3 करून घ्यायच्या जसं आपण इथं केलेलं तशा. 1 2 3 ते शेजारी आणखीन आपल्याला स्लिप स्टिच करून घेऊया. असं 1 2 3 चेन घेतली, डबल क्रोशा घेतला. आपण आपले 4 पाकळ्या झालेल्या आहेत. 3 चेन घ्यायची, डबल क्रोशा त्याला 3 करून घ्यायच्यात. 3 आणि नंतर 3 चेन. आता आपण जोडून द्यायचं त्याला. हे पहा, त्या शेजारीच्याच आपल्याला जोडून घ्यायचे. आणि कट करून घेऊया आपण. हे पहा, अशा पद्धतीचं आपलं फूल तयार झालेलं आहे. ही राहिलेली उलन आपण असं
मागच्या बाजूला घालून घेऊ. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. आपण आता पान तयार करूया. त्यासाठी आपल्याला 7 चेन घ्यायच्यात. 2 3 4 5 6 आणि 7. हे 7 चेन झालेले आहेत. पुढे आपल्याला सिंगलच खांब घ्यायचे अशा पद्धतीनं. परत नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा. नंतर डबल क्रोशा 2 घ्यायचे आहेत आपल्याला, एक अशा पद्धतीने. आणि नंतर त्या शेजारी इथं हाफ डबल क्रोशा हे पहा. आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत आपल्याला इकडं साईडला. नंतर या साईडला जसं आपण घेतलेलं आहे ते सिंगल क्रोशा डबल क्रोशा घेत जायचं आणि पान तयार करायचं आपल्याला. दोन आपल्याला डबल क्रोशा घ्यायचे आहेत आणि हाफ डबल क्रोशा हे घ्यायचं आपल्याला. आणि सिंगल क्रोशा एक घ्यायचे आहेत आणि वरती आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे आपल्याला पान तयार करून घ्यायचे आहेत. हे आपलं पान तयार झालेलं आहे. आपण आता ह्या पिनला जोडून घेऊया. ही उरलेली उल आहे यामधून आपण असं हाड करून घेऊया याचं. या अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया याला.